बापन से कुणाचा धनी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई माईचा सादर ही सत्य ही कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या कथा कुणी तरी जाणी बापन सतो कुणाचा धनी बाबा माझा वेदनांचा बातांनो हस्ते पिंपळगाव ग्रामस्थ मंडळी तरुण बांधव सगळ्यांना त्या ठिकाणी संबोधित करत आहे। बापाचे कर्तव्य खूप महान आहे घरामध्ये कुटुंबामध्ये। अरे दोन टाइमची भाकरी आपल्याला मिळते यात तुम्हाला वाटत असेल आई आपल्याला भाकरी बनवून देते, पण त्या भाकरीची व्यवस्था करणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे बाप। स्वतः उपाशी राहील कुटुंब कधी उपाशी ठेवत नाही, खरा बाप म्हणतात त्याला बाप म्हणतात। आई तव्यावरची भाकरी बाप तव्यावरचा बनविता आई तव्यावरची भाकरी आई तव्यावरचा बनविता भाकरी करपूर नये म्हणून सटके खाई माझा पितावी धनाची तरी जाया तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत नाही। जुगल हसतो बाबा माझा वेदनांचा धनी बाबा मसतो कुणाचा धनी बाबा माझा वेदनांचा धनी। बापाचं कार्य खूप मोठे बरं मातांनो। आज तुम्हाला कथा करताना आम्ही दिसतोय मोठमोठ्या स्टेजवर बसतोय, पण याच्यात सर्वात मोठं श्रेय जर कोणाला जात असेल तर फक्त आणि फक्त बापाला जातं। जन्मापासून सगळं आठवतं बापाचं। बाप फक्त लग्न होईपर्यंत मुलीवर प्रेम नाही करत। बाप फक्त लग्न होईपर्यंत मुलीवर प्रेम करत नाही, तर बापाचा शब्द असतो बरं का मुलीसाठी, काय ताई अगं सिमने जोपर्यंत शरीरात प्राण आहे ना तोपर्यंत तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देणार नाही। हा बाप हे बापाचे शब्द आहेत। म्हणून बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खरं कन। महाराज योगेश महाराज सगळ्यात जीवनात सगळ्यात मोठं एटीएम जर कोणता असेल तर तो आपला बाप आहे। बाप
कारण किती मोठे संकट येऊ द्या, पण तो बाप काय म्हणतो, मी आहे ना, चिंता करू नको, मी तुझ्या सोबत आहे. स्वतःच्या अंगावर सगळं झेलून घेईल तो बाप. आणि लग्न झाल्यानंतर तो बाप मुलीला म्हणत असतो, अगं तू जोपर्यंत घरात होती ना ग चिमणे, तोपर्यंत बीपी शुगर जास्त वाढतच नव्हती. वेळच्या वेळेला तू गोळ्या आणून द्यायचीस, आठवण करून द्यायचीस. पण तुझं लग्न झालं, तुला हवाले करून दिलं दुसऱ्याच्या घरी. तेव्हापासून खूप खूप वेदना होतात, कारण विसरून जातो. विसरभोळा स्वभाव आहे माझा. असं प्रेम करणारं पात्र कोण आहे? बाप. म्हणून माझ्या ताईंना, माझ्या सगळ्या भगिनींना मी सांगत होतो की आपल्या बापाची मान खाली जाईल, कधीच वागू नका. कसले संकट येऊ द्या, ह्या भावाला सांगा तुम्ही. सदैव तुम्हाला इथेच शब्द देतो, तुम्ही या भावाला सांगा, हा भाऊ तुमच्यासाठी कधी धावून येईल. पण बापाची आईची किंमत कधी जाऊ द्यायची नाही, शपथ घ्यायची आज या संतामध्ये.